आज सकाळ सकाळी आम्हाला जावं लागलं शेतात। आता ते कशासाठी तर सांगते चला। आता साहेब म्हणते चला काम आहे आवरून, लगेच आवरलो आणि शेतात गेलो। तर गेले गेले आमच्या शिवला ना हे आमच्या गाईचं पिल्लू दिसलं आणि खरंच एवढं भारी होतं ना। आमच्या गाईला 2 दिवस झालं हे खोंड झाले बरं का। त्याचं आम्ही नाव काय ठेवलं नाही, तुम्ही पण सुचवा आणि मला कमेंटमध्ये सांगा। त्याच्यानंतर ज्या शेतात फिरलो आणि हे बघा आमचं गहू आता म्हणजे काढायला आले। आता 15-20 दिवसात काढायला पण येईल बरं का। आता आम्ही शेतात कशासाठी आलो ते सांगतो चला। म्हणजे आमचे 3 नंबरचे सासरे आहेत ना, म्हणजे आमच्या आत्यांनी ना घर बांधायला काढले, त्याचा ना 9 वाजेपर्यंतच मुहूर्त होता। त्यासाठीच आम्ही सकाळी आलोय आणि शिवपार्थ सोबत होते, त्यांचा चालू होता इकडं पाण्यात खेळ। आता मुहूर्ताची वेळ झाली होती त्यामुळे ना पहिल्यांदा चौकट उभा करून घेतली आणि लगेचच मग उंबऱ्याची पूजा करून घेतली। मस्त अशी उंबऱ्याची पूजा करून झाल्यावरती ना दुसऱ्या आमच्या एका आत्या बहिणींना गारवा आणला होता, मग त्याचा पण आम्ही छान असा कार्यक्रम करून घेतला। गारवा वगैरे सोडून घेतला आणि त्याच्यानंतर मस्त अशी गोडगोड जिलेबी खाऊन घेतली आणि घरी आलो। माहिती आहे का, आणि आज लागला होता इलेक्शनचा रिझल्ट आणि आमच्या साहेबांच्या अवतारावर समजत असेल की आज आमच्या इकडे सगळ्या भाजपच्या सीटा निवडून आलेल्या आहेत। चलो बाय।